नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचदा राजकारणात आंदोलन आणि मोर्चे राजकीय डाव खेळण्यासाठी वापरले जातात. वृत्तवाहिन्यांवर पाहताना आपल्याला वाटतं की आंदोलनकर्तेच आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठीच सरकारच्या विरोधात संघर्ष करतायत. पण खरं हेच असतं की त्यांच्या मागेही एक सूत्रसंचालक असतोच. मग त्या अदृश्य शक्तीला हरवण्यासाठी सरकारही आपल्या बाजूने अदृश्य शक्ती जागृत करते. बाहेरून पाहताना वाटतं की आंदोलन करते आणि सरकारमध्ये युद्ध सुरू आहे, पण मुळात हे युद्ध दोन महाशक्तींमध्ये सुरू असतं. हे दोघंच या सर्व प्रकरणाचे सूत्रसंचालक असतात. जरांगे पाटलांच्या प्रकरणाचंही तसंच आहे. जरांगे पाटलांचाही आपला एक सूत्रधार होताच. सुरुवातीला त्याचं नाव शरद पवार म्हणून घेतलं गेलं आणि आता आघाडीचे नेते एकनाथ शिंदेंचं नाव घेत आहे. मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही आहे, पण तुम्हाला ही गोष्ट मान्य करावीच लागेल की जरांगे पाटलांवरही एका महाशक्तीचा ताबा होताच. लोकसभेत जेव्हा BJPला पराभव सहन करावं लागलं आणि 23 वरून 9 जागेंवर BJP येऊन आदळली गेली, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी सर्व शक्ती पणाला लावून जे महाविजय प्राप्त केलं, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य दिलं होतं. ते वक्तव्य असं होतं की लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला काँग्रेसने हरवलेलं नाही. काँग्रेसशी आम्ही कोणत्याही परिस्थितीत लढा देऊ शकतो, पण आम्हाला हरवणारे भारत विरोधी शक्ती होते आणि त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात एक राजकीय पक्ष कधीच लढू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आम्हाला हे सर्व कळालं, तेव्हा लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लगेच आम्ही आमची संघशक्ती सर्व हिंदू संघटनांना एक करून हिंदुत्वाची एक महाशक्ती जागृत केली आणि त्याच शक्तीने या भारत विरोधी शक्तींना विधानसभेच्या निवडणुकीत हरवलेलं आहे आणि त्यामुळेच आम्हाला हा प्रचंड विजय मिळाला आहे. आणि तशाच महाशक्तीला पुन्हा जागृत करूनच देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटील नामक या भगव्या वादळाला मीडियाच्या भाषेत म्हणायचं तर शांत केलेलं आहे. आणि ती महाशक्ती म्हणजे काही दैवी शक्ती नाही. एकनाथ शिंदेंनी जेव्हा उद्धव ठाकरेचा पक्ष फोडून आपली वेगळी चूल मांडली, तेव्हा त्यांनी वक्तव्य दिलेलं होतं की माझ्या पाठीशी महाशक्ती आहे. ती महाशक्ती म्हणजे स्वतः अमित शहा आहेत. ज्या दिवशी जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन सुरू केलं, त्याच दिवशी म्हणजे 29 ऑगस्टला अमित शहाही मुंबईत आलेले होते. अमित शहा का आलेत, कशासाठी आलेत, त्यांची येण्याची माहितीसुद्धा नव्हती. पण अमित शहा मुंबईत अचानक पधारले आणि BJPकडून माहिती देण्यात आली की ते फक्त लालबागच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी आले, तर त्यांच्या भेटीमागं कोणतंही राजनैतिक कारण नाही आहे. त्याचवेळी अजून एक बातमी आपल्यासमोर आली की अमित शहांना विनोद तावडे आणि राज्यातल्या सर्व मोठ्या नेत्यांनी मराठा आंदोलनाविषयी माहिती दिलेली आहे आणि आतापर्यंत सरकारने काय काय केलं आहे याविषयी आढावा त्यांनी घेतलेला आहे. त्यावर मी एक व्हिडिओ त्यावेळी बनवला होता आणि ती व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाली. त्यात मी म्हणालो होतो की अमित शहा मुंबईत आलेत आणि त्या कारणाने जरांगे पाटलांना आता घाबरलं पाहिजे. त्या व्हिडिओत मी गुजरातच्या पाटीदार पटेल आंदोलनाचं जे आरक्षणासाठीच केलं गेलं होतं त्याविषयी उदाहरण दिलं होतं. त्या आंदोलनाचं शीर्ष नेतृत्व हार्दिक पटेल याचा कसा बंदोबस्त अमित शहांनी अगदी कुशाग्र बुद्धीने केलं हे समजावून सांगितलं होतं. ज्या हार्दिक पटेलने त्यावेळी गुजरात राज्यात आग लावलेली होती, तोच नेता आज दिवसातून 4 वेळा रोज मोदींचे आभार मानल्याशिवाय झोपत नाही, असा बंदोबस्त त्याचा केला होता. आणि तीच परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात जरांगे पाटलांसोबत अमित शहा करू शकतात हा अंदाजा मी लावला होता. बरेच लोक त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला म्हणाले की हा महाराष्ट्र हे गुजरात नाही आणि आम्ही पटेल नाही आहोत, इथे मराठे आंदोलन करतायत, अमित शहा काय कोणीही आलं तरी आमचं काही उखडू शकत नाही. पण आजची जरांगे पाटलांची परिस्थिती पाहिली की माझी भविष्यवाणी ही खरी ठरल्यासारखीच वाटते. कारण जरांगे पाटलांना आज त्यांचे समर्थक दगा दिल्याचे आरोप करतायत आणि सरकारचा GR कसा बरोबर आहे, म्हणजे सरकारची बाजूच जरांगे पाटील आपल्या समर्थकांच्या विरोधात जाऊन घेताना दिसतात. पण यात अमित शहांनी नेमका कोणता खेळ खेळलाय आणि या दरम्यान किती लोकांचा गेम केला हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी फक्त 2 फोटोज मी तुम्हाला दाखवणार. त्यातला पहिला फोटो देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांचा 30 ऑगस्टच्या दिवशीचा आहे. त्या फोटोखाली देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी आपल्या सोशल मीडियावर लिहिलं होतं की अभी पिक्चर बाकी आहे. आणि दुसरा फोटो 6 सप्टेंबरचा आहे, ज्यात दिल्लीत जाऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. आता लक्षपूर्वक जर पाहिलं तुम्हाला कळून येईल की हे तेच राधाकृष्ण विखे पाटील आहेत जे मराठा आरक्षणाच्या उपसमितीत अध्यक्ष होते आणि यांनीच कोर्टाने आझाद मैदान खाली करायला सांगितल्यावर तासांमध्येच जरांगे पाटलांकडून GR मान्य करून घेतला. हे केलं सर्व विखे पाटलांनी, पण सांगणारे आणि या सर्व गोष्टींना नियंत्रित करणारे स्वतः दिल्लीत बसलेले अमित शहा होते. अमित शहा हे अचानक 29 ऑगस्टच्या दिवशी महाराष्ट्रात आले नव्हते.
जरांगे पाटलांचा बंदोबस्त कसा करायचा आहे याची तयारी मागच्या 1 वर्षापासून म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यापासूनच केंद्रातले नेते करत होते। तुम्हा सर्वांना आठवणीत असेलच की लोकसभेच्या निवडणुकीत बीजेपीला किती प्रचंड झटका लागलेला होता। तब्बल फक्त 9 जागाच बीजेपीला जिंकण्यात यश आलं होतं आणि त्यामागचं प्रमुख कारणांपैकी जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन सुद्धा होतं। आजपर्यंत जरांगे पाटलांनी अनेक वेळा फडणवीसांना शिव्याशाप दिले असतील, त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असेल, पण त्याचे चटके फक्त राज्यातल्या नेत्यांनाच म्हणजे देवेंद्र फडणवीसांनाच बसायचे। जरांगे पाटलांचा मुद्दा फक्त राज्यापुरताच मर्यादित होता, पण ज्या क्षणी जरांगे पाटलांमुळे लोकसभेत महाराष्ट्रात बीजेपीला नुकसान पोहोचलं, त्याचा चटका केंद्रात जाऊन अमित शहा नरेंद्र मोदींना बसला, तेव्हाच हे निश्चित झालं होतं की जरांगे पाटील या विषयाला कायमचं आपल्याला संपवायचं आहे। तुम्हाला एक तारीख आणि घटना मला आठवण करून द्यायची आहे। 24 सप्टेंबर 2024 जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीची तयारी बीजेपीद्वारे केली जात होती, तेव्हा अमित शहा महाराष्ट्रात आले होते आणि त्या दिवशी बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातल्या अमित शहांनी बंद दाराआड बैठक घेतलेली होती आणि इंडियन एक्सप्रेसनुसार जे वृत्तपत्र आहे त्यांनी सांगितलं की त्यात अमित शहांनी हे वक्तव्य आपल्या नेत्यांना म्हणलेलं होतं। पाटीदार आंदोलनाचं उदाहरण देत ते म्हणाले होते की मराठा आंदोलनाची तुम्ही चिंता करू नका, त्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोडा, फक्त निवडणुकीवर आपलं पूर्ण लक्ष द्या, प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्यासाठी भाग पाडा। म्हणजे तेव्हाच अमित शहा निश्चित केलं होतं की जेव्हाही इथून पुढे आता जरांगे पाटील आपलं डोकं वरती करतील, तेव्हा त्यांचा बंदोबस्त ते स्वतःच करणार आहे। आणि मागच्या काही दिवसांचं घटनाक्रम जर तुम्ही पाहिलं, तारीख आणि त्या दिवशी घडलेली घटना जर समजून घेतली, तुम्हाला लगेच कळेल की अमित शहांनी नेमकं खेळ कसा केला। जरांगे पाटलांनी 24 ऑगस्टच्या दिवशी ही घोषणा केली की यावेळी मुंबईत जाऊन आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणारच नाही। अमित शहांनी लगेच आपली सूत्र हलवायला सुरू केली आणि नियोजनानुसार 26 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे एक दिवस सोडून लगेच एक उपसमिती बनवण्यात आली, ज्याचं अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलं, जे की स्वतः मराठा आहेत आणि बीजेपी आणि संघाशी जराही संबंधित नाही आहेत। या उपसमितीत जे इतर पक्षातले लोक होते, त्यात माणिकराव कोकाटे असतील, शिवेंद्रराजे भोसले किंवा उदय सामंत, यातला एकही व्यक्ती संघ आणि बीजेपीशी निगडीत नव्हता। बीजेपीने अलगतपणे या सर्व प्रकरणाशी आपला संबंध तोडून घेतला। उद्या GR संबंधी काही घडलं तर बीजेपीने हे सर्व केलंच नव्हतं, याची जबाबदारी जसे देवेंद्र फडणवीस म्हणाले की पूर्णपणे उपसमितीचीच आहे, याचं सर्व श्रेय उपसमितीलाच जातं आणि उद्याही काही झालं तर याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि उपसमितीलाच घ्यावी लागेल। उपसमितीने अगोदरच 4 सप्टेंबरच्या दिवशी जो जरांगे पाटलांना GR देण्यात आला, तो अगोदरच तयार करून ठेवला होता। फक्त तो GR जरांगे पाटलांनी स्वीकार करावा आणि तो स्वीकार करण्यासाठी जो प्रेशर त्यांच्यावर बांधायची गरज होती, तो बांधण्यात यावा, यासाठीच त्यांना मुंबईत बोलावण्यात आलेलं होतं। कारण कोर्टाने तर त्यांना परवानगी दिलीच नव्हती। सरकारने त्यांना म्हटलं की 1 दिवसासाठी तुम्ही आंदोलन करायला आझाद मैदानावर येऊ शकता आणि हेच तर नियोजन होतं, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ समजावून सांगितलेलं आहे। सगळ्या नियोजनानुसार चालत असताना आंदोलनादरम्यान काही आतले शत्रूच उड्या मारायला लागले। त्यात एकनाथ शिंदेंचं नाव चर्चेत होतं। त्यामागे कारणही आहे की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कारभार पाहत होते, तेव्हा जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं। वाशीपर्यंत आल्यावर त्यांना एक GR देऊन एकनाथ शिंदेंनी शांत केलं होतं आणि त्याच वेळी महाराष्ट्रभरात एकनाथ शिंदे म्हणजे एक मराठा नेता, पॉवरफुल नेता म्हणून त्यांची प्रतिमाही प्रचलित झाली आणि तेव्हापासून स्वतःला मराठा नेता प्रतिबिंबित करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत। आणि मुंबईत जरांगे पाटील आल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी काम केलंय अशा माहिती आपल्यासमोर आहेत आणि त्यांना आता शमवण्यासाठी अमित शहा स्वतः 29 ऑगस्टच्या दिवशी मुंबईत आलेले होते आणि त्यांना शांत राहण्यासाठी सल्ला देण्यात आला की एकनाथ शिंदेंनी कोणत्याही प्रकारे या आंदोलनाचा उपयोग करून मराठ्यांचा नेता होणं किंवा राजकारणात केंद्रबिंदू होण्याचा जो प्रयत्न तुम्ही करताय आणि त्या नादात ज्या काड्या करताय ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात नसून माझ्या विरोधात म्हणजे अमित शहांच्या विरोधात आहे। आणि उपसमितीकडेही जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळून येईल की एकनाथ शिंदेंच्या सर्व माणसांना जे वाशीमध्ये GR देताना समिती एकनाथ शिंदेंनी बनवलेली होती, त्या सर्वांना अलगदपणे बाजूला करून फक्त नॉन BJP, नॉन संघ आणि नॉन शिवसेना अशी उपसमिती बनवण्यात आलेली होती। फक्त एकच माणूस उदय सामंतच त्या उपसमितीमध्ये होते।
म्हणजे जे काही GR देण्यात येईल त्याचा श्रेय एकनाथ शिंदेंना जाऊ नये आणि एकनाथ शिंदेच हे मराठा नेता असून मराठ्यांना त्यांनी आरक्षण दिलंय असं नरेटिव्ह चालू नये यासाठी अमित शहांनी याची पूर्वतयारी केलेली होती। आणि नंतर यात कोणकोणत्या घटना घडल्या हे सर्वांना माहितीच आहे। कोर्टाने कशी आपली भूमिका बजावली, त्यांच्या भूमिकेचा वापर करून देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटलांवर जो प्रेशर आणला, दबाव आणला, त्या कारणाने त्यांना आपला GR सरकार जो द्यायला तयार असेल तो घेऊन पळ काढावंच लागलं। थोडक्यात काय तर जरांगे पाटील अमित शहांच्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने फसत चाललेले होते। GR तर 3 दिवसाआधीच म्हणजे 29 ऑगस्टला जेव्हा जरांगे पाटील मुंबईत आले तेव्हाच सरकारने तयार करून ठेवलेला होता। फक्त तो देण्याच्या अगोदर जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सूत्रधाराला गुडघ्यावर आणण्यासाठी त्यांना मुद्दामून नाचवण्यात येत होतं। त्यांच्या समर्थकांना मुंबईत हुल्लडबाजी माजवू दिली। देवेंद्र फडणवीस तर गृहमंत्री आहेत, त्यांची इच्छा असते तर हे सर्व त्यांनी पहिल्या दिवशी संपवलं असतं, पण सर्व काही करू दिलं कारण जरांगे पाटलांवर शेवटचा घाव घालायचा होता। आणि अमित शहांनी जसं गुजरातमध्ये पटेल आंदोलन संपवलं तसंच मराठा आंदोलनही यशस्वीरित्या पूर्णपणे शांत करून टाकलं आणि आपल्या नियोजनाला यश प्राप्त झालंय हे राधाकृष्ण विखे पाटलांनी दवाखान्यात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली आणि पक्क केलं। त्यानंतरच दिल्लीत जाऊन त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली। असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।